जर माणसं मारू शकतो तर डोळ्यानं न दिसणारा देवच याच्यातून वाचू शकतो, दुसरं कोणी वाचू शकत नाही. कोणी म्हणाल आम्ही लस घेतली, लस घेणारे मेले, देणारे मेले, काढणारे मेले. जगाच्या पाठीवर जगण्याची लस अजून तयार झालेली नाही. काही माणसं म्हणतात महाराज फिरणं जास्त आहे तुमचं, एअरबॅगच्या गाड्या घ्या. जगण्याची एअरबॅग अजून जगात तयार झाली नाही. लक्षात येते माझं बोलणं? जगण्याची एअरबॅग तयार झालेली नाही, जगण्याची लस आजपर्यंत तयार झालेली नाही. महाराज म्हणले ते वाचवणं नेणं हे त्या जगाच्या मालकाच्या हातात. काहीच्या गाडीला एअरबॅग 7 असतात पण लघवीला उतरल्यावर ॲक्सिडेंट होतो. ज्यांना कळलं त्यांना धन्यवाद. विठाला लक्षात ठेवा, मग हृदयात देव आहे पण पाहता येईल का? हा पाहता येईल, पण त्याच्यासाठी संताच्या चरणावर भाव ठेवण्याची गरज आहे. महाराज म्हणले तो भाव मी माझा संताच्या चरणावर ठेवला आणि माझ्या हृदयातला देव मला सापडला. तुका म्हणे होता ठेवा, तो या भावा सापडला. संत दर्शनी हा लाभ, पद्मनाभ जोडला, असा अभंगाचा सरळ अर्थ आहे. सज्जनो, प्रत्येक माणसाच्या जीवनातले 2 दिवस महत्वाचे असतात. एक येण्याचा दिवस आणि दुसरा जाण्याचा दिवस. ज्याला येण्याचा दिवस मिळतो त्याला जाण्याचा दिवस मिळत असतो. ज्याचं 12 झालं त्याचं 13 होणार आहे. आया है सो जाएगा राजा रंक फकीर, कोई सिंहासन चढ गया, कोई बांध गया जंजीर. महाराज म्हणले जो आलेला आहे तो जाणार आहे. एका स्मशानभूमीत असं छान लिहिलं होतं किशोर महाराज, मंजिल तो तेरी यही थी, गुजर गया वक्त यहाँ आते आते, क्या मिला तुझी इस दुनिया से, आपनों ने ही जला दिया जाते जाते. आपली माणसं आपल्याला जाळायला तयार असतात. एका ट्रकवर मी असं छान वाचलं बघा. आता हे रात्रंदिवस रस्त्यावर असल्यामुळं काही अभ्यास रस्त्याने सुद्धा होतो बरं का. आता आम्ही रात्रंदिवस रस्त्यात काय, आम्हाला रसच त्यात आहे. बरं, कोरोनात कळलं आपले कसे हाल झाले, बरोबर ना. त्याच्यामुळं रस्ता परवडला आपल्याला. मग काही ट्रकवर, ट्रॅक्टरवर, टमटमवर पाठीमागून एखादं छान वाक्य लिहिलेलं असतं. कधी कधी एखादं वाक्य वाचलं तर प्रवासात मनोरंजन होतं आणि कधी कधी एखादं वाक्य वाचलं तर बोधही मिळतो. मी गावावरून नाशिकला चाललो तेव्हा संभाजीनगरला एका रिक्षावर मला वाचायला मिळालं. या ठिकाणी खोटं बोलणार नाही हा, म्हणजे इतर ठिकाणी बोलतो असाही गैरसमज करू नका. त्या रिक्षावर एक वाक्य होतं, प्यार कभी झुकता नहीं और हप्ता कभी चुकता नहीं. हप्ता चुकतच नाही, तो भरावाच लागणार आहे. त्यानं त्याची आठवण म्हणून ते मागं लिहून ठेवलेलं होतं. मी गंगाखेडवरून गावाकडे जात असताना माझ्यासमोर एक टमटम चाललेलं होतं. टमटम माहिती आहे तुम्हाला, ते दोरीनं ओढून चालू करायचं. माझ्याकडे तेव्हा इनोवा गाडी होती. माझी इनोवा गाडीने ते पुढं टमटम चाललेलं आणि त्या टमटमवर एक वाक्य होतं, जळू नको बरोबरी कर. म्हणलं आता का इनोवा ऐकून टमटम घेऊ? जळू नको बरोबरी कर कुठं लिहिलेलं असं. एखादी फॉर्च्युनर, इंडिओर, पजेरो, ऑडी, BMW, जागवर, रेंज रोवर अशी कार असेल तर लिहायला हरकत नाही. विनोदाचा भाग सोडा. एका ट्रकवर एक विचार करायला लावणारं वाक्य होतं, मौत से किसी की रिश्तेदारी है, आज मेरी तो कल तेरी बारी. आज मी गेलो उद्या तुला जावं लागणार. कुठं काय लिहावं कळलं बी पाहिजे. या विधानसभेच्या निवडणुकीत एका अतिउत्साही कार्यकर्त्यानं मशानभूमीतच लिहिलं, 2024ला साहेब येणार म्हणजे येणार. ज्यांना कळलं त्यांना धन्यवाद. बाकीच्यांनी प्रसाद घेतले सुजावू नका आता. जो आलेला आहे तो जाणार आहे. महाराज मला याच्यात काही शंका नाही. सज धज के जब मौत की सैजादी आएगी, ना सोना काम आएगा ना चांदी आएगी. ते लागलं. महाराज म्हणतात येण्याच्या दिवसाला एक महत्व असतं बघा. येण्याच्या दिवसाला महत्व असतं, आपण वाढदिवस करतो, आणि जाण्याच्या दिवसाला महत्व असतं म्हणून आपण वर्ष श्राद्ध करतो, आहे का नाही. ज्याच्या जीवनात येण्याचा दिवस आहे त्याच्या जीवनात जाण्याचा दिवस आहे. सज धज के जब मौत की सैजादी आएगी, ना सोना काम आएगा ना चांदी आएगी. सज धज के जब मौत की सैजादी आएगी, ना सोना काम आएगा ना चांदी आएगी. महाराज म्हणतात मेरू तुल्य पृथ्वी दिदल्या सुवर्ण, न मिळे एक क्षण न. मेरू पर्वता एवढं पृथ्वी एवढं सोनं जरी देवाजवळ मानलं तर आयुष्याचा एक क्षण वाढून मिळत नाही.
देह जाईल देह जाईल देह जाईल पण येण्याच्या दिवसाला एक महत्व असतं आणि जाण्याच्या दिवसाला एक महत्व असतं. ऐका बरं का, लक्ष द्या. येण्याच्या दिवसाला महत्व असतं म्हणून आपण वाढदिवस करतो. देवाचा येण्याचा दिवस महत्वाचा म्हणून जयंती, संताचा जाण्याचा दिवस महत्वाचा म्हणून पुण्यतिथी. आपल्या जीवनात येण्याचा आणि जाण्याचा दिवस महत्वाचा. पण तुकाराम महाराज म्हणतात माझ्या जीवनात येण्याचाही दिवस आहे. वसंत पंचमी येण्याचा दिवस, तुकाराम बीज हा जाण्याचा दिवस. पण या 2 दिवसापेक्षा माझ्या जीवनात आणखी एका तिसऱ्या दिवसाला महत्व आहे. तो तिसरा दिवस कोणता आहे बघा. माघ शुद्ध दशमी पाहोनी गुरुवार केला अंगीकार तुका म्हणे. माघ महिन्यातला शुद्ध दशमीचा गुरुवारचा दिवस माझ्या जीवनात महत्वाचा ठरला. त्या गुरुवारच्या दिवशी माझे श्रीगुरु माझ्या स्वप्नामध्ये आले आणि बाबाजी आपुले सांगितले नाम मंत्र दिला रामकृष्ण हरी. बाबाजी नाव सांगितलं आणि रामकृष्ण हरीचा मंत्र दिला. कोणता मंत्र आहे. उघडा मंत्र जाना रामकृष्ण हरी म्हणा. कशाला म्हणतात मंत्र. मरणात रायते ती मंत्र. हा जो मरणापासून तारतो त्याला म्हणतात मंत्र. पहिलं जग चालायचं मंत्रानं, त्याच्यानंतरचं तंत्रानं, त्याच्यानंतरचं यंत्रानं आणि सध्याचं जग षडयंत्रानं. ह्यानी ह्याच्या विरोधात त्यांनी त्याच्या विरोधात, फक्त षडयंत्र चालू आहे. महाराज म्हणले माझ्या गुरुने मला रामकृष्ण हरीचा मंत्र दिला सचिन महाराज, आणि माझ्या गुरुचं मला स्वप्नात दर्शन झालं. आणि स्वप्नात माझ्या गुरुने मला काय मागितलं. भोजना मागती भोजना मागती
पडिला विसर स्वप्ना माझे श्रीगुरु माझ्या स्वप्नामध्ये आले. लक्ष द्या माझ्याकडे. आणि त्यांनी मला स्वप्नात येऊन काय मागितलं? भोजना मागती तुप पावशर पडिला विसर स्वप्ना. स्वप्नात आले आणि पावशेर तूप मागितलं. थोडं झालं का या जमान्यात पावशेर तूप? हा बोले महाराज. आता तूप म्हणलं की चूप. आता तूप म्हणलं की बोलायचं नाही. एक पंक्तीनं पळत होता तूप 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 तूप. त्याला म्हणलं वाढ ना. म्हणजे वाढायचे दिवस गेले, आता ऐकायचे दिवस आहेत. आज तुपाची एवढी वानवा आहे. भांड्याच्या दुकानात गेलं तर दुकानदाराला म्हणावं लागतं तुपाचा चमचा द्या. ऐकताय ना माया हो? भाजीचा चमचा वेगळा, तुपाचा चमचा वेगळा, गावातला चमचा या दोन्हीपेक्षा वेगळा. ज्यांना कळलं त्यांना धन्यवाद. हां, जो कुठंतरी खोल असतो तो भाजीचा चमचा आणि कुठंच खोल नसतो तो तुपाचा चमचा. वाढण पडलं तरी थेंबभर पडावं, आजही तुपाची वानवा आहे. चमच्याबद्दल मी आणखी एक बोलेल. बघा, चमचा ज्या भांड्यात जातो त्या भांड्याला रिकामं करतो. म्हणून ज्याला मोठं व्हायचं तो महाराज असो नाही तर नेता असो, त्यानं चमच्यापासून सावध राहायचं. बरेचसे पक्ष सगळे चमच्याने संपवले आणि काही काही संस्थानं सुद्धा चमच्याने संपवले. म्हणून जो करता माणूस आहे ना, या चमच्याला त्यांनी दूरच ठेवलं पाहिजे. लक्षात आलं माझं बोल? तुम्ही आईस्क्रीम खाल्लात ना कधीतरी? आईस्क्रीम कशाने खाता? चमच्याने खाता. मग आईस्क्रीम खाल्ल्यावर चमचा खिशात ठेवता का फेकून देता? फेकून देता. चमच्यानं लक्षात ठेवलं पाहिजे, काम झाल्यावर आपली अवस्था अशीच होणार. लय चपर चपर करून काही मजा नाही मला. लक्षात ठेवा, भाजीचा चमचा वेगळा, तुपाचा चमचा वेगळा. मी लहानपणी पंक्तीला जेवाय जायचो बघा. आता वावडं नाही, वेळ असला की जातो. म्हणजे अख्खं गाव जेवाय असायचं आणि तूप एका वाटीत नाही तर द्रोणात राहायचं. ते जर लहान लेकरानं वाढाय घेतलं तर तो पाणी वाढ पाणी. लहान लेकराचे वाढायचे ॲटम बघा, पत्रवाळी, द्रोण, मीठ आणि पाणी. 5वा ॲटम पोराकडे वाढाय जात नाही. सगळं वाढून झाल्यावर गावात एकच माणूस असतो तूप वाढणारा. ती वाटी पाहिली की त्याची आठवण येते लोकांना. त्या शामरावला बोलवा, त्याच्याशिवाय हे तुपाचं जमणार नाही. त्याचा हात एवढा साफ झालेला असतो महाराज, ती वाटी गावाला पुरून उरती. आणि एवढा हात ज्याचा क्लिअर आहे त्याच्याच हातात ती जबाबदारी दिल्या जाते. मग तो येणार, अशा बाया मागं करणारे, हातात वाटी धरणारे, हाताचे 4 बोटं एकदाच बुडून घेणार आणि असं धरून जे पळत राहणार, ज्याच्या नशिबात असेल त्याच्या नशिबात एखादा थेंब पडतो. आज ही तुपाची वानवा आहे. आणि महाराज म्हणतात माझ्या गुरुने मला पावशेर तूप मागितलं. ऐका, उपदेश आहे परमार्थाच्या परमतत्वाचा आणि मागितला व्यवहारातला तूप नावाचा पदार्थ. पण मागितल्याच्या मागितलं किती मागितलं? पावशेर. आता पावशेर म्हणजे काय? 1 किलोचे समान 4 भाग केले की एका भागाला पावशेर म्हणतात. तसं वेदांत शास्त्रानं अंतकरणाचे 4 भाग केले. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार. याच्यातला पावभाग झाला चित्ताचा. जसं व्यवहारात तूप सार आहे तसं परमार्थात चित्त सार आहे. आणि ते चित्त तुपाप्रमाणे आहे. मृदू सभा हे नवनीत तैसे सज्जनाचे चित्त. आणि ते चित्त माझ्या गुरुने मला मागितलं. कधी? माघ महिन्यातल्या शुद्ध दशमीच्या गुरुवारच्या दिवशी माझे श्रीगुरु माझ्या स्वप्नात आले. बाबाजी नाव सांगितलं, रामकृष्ण हरीचा मंत्र दिला. माझ्या गुरुचं मला दर्शन झालं. तो दिवस माझ्या जीवनात भाग्याचा ठरला. त्या दिवशी माझं भाग्य उजळलं. हे अभंगाच्या पहिल्या चरणात उजळले भाग्य Yeah!
लक्ष देऊन ऐका. हा अभंग थोडा का होना बहुतेकांच्या पाटे. उजळले, बोला उजळले भाग्य आता. कोण कशाला भाग्य उजळणं म्हणाल तो भाग नंतरचा आहे, पण उजळले भाग्य आता एवढं बहुतेकांच्या पाटे. कोण कशाला भाग्य उजळणं म्हणाल सांगता येत नाही. तर कीर्तन संपल्यानंतर एखादा जाता जाता जर दुसऱ्याची चप्पल घालून गेला तर घरी जाऊन म्हणू शकतो संत दर्शनी हा लाभ. बरोबर आहे ना. कोणी यालाही भाग्य उजळणं म्हणाल, कोणी यालाही लाभ म्हणाल. कीर्तन ऐकून चपला चोरायच्या सवयी जात नसतील तर याच्यापेक्षा आपलं दुर्भाग्य दुसरं नाही. लक्षात ठेवा. म्हणून कीर्तनात असं बसावं लागतं का तिथून महाराजही दिसावा आणि चप्पलही दिसावी. सेंटर पॉइंट दोन्हीचा मध्य साधावा लागतो. बरोबर आहे का. कोण कशाला भाग्य उजळणं म्हणाल तो भाग नंतरचा आहे, पण उजळले भाग्य आता एवढं बहुतेकांच्या पाठी. एका एका शब्दाचा आपण विचार करू आणि वेळ संपल तिथं थांबवा. उजळणं म्हणजे काय. उजळणं म्हणजे चकाकी येणं किंवा नवीन उदयाला येणं. वस्तू चमकवण्यासाठी जे काम केलं जातं त्याला म्हणतात उजाळणं. बघा माया हो, तुमचा आणि उजाळण्याचा संबंध जरा जास्त येतो. सोनाराकडे जाता का नाही महिला मंडळ. सोनाराकडे जाता कशासाठी. सोनं, बोला सोनं उजळायला. तुम्हाला बोलता येतं ना मावल्या हो, मग बोला ना. नवऱ्याला जेवढं जोरात बोलता तेवढं तर जोरात बोला. त्याचा तर आवाज एका मिनिटात दाबते म्हणा बाबा इथं कशी बोलू. हा तशीच बोल माय आता आहे का नाही. सोनाराकडे जाताना सोनं उजळायला. होय माय, सोनाराकडं सोनं उजळायला जातो आपण. तुमच्या इकडं मला माहिती नाही. आमच्या गावाकडे मी लहान असताना लोकांनी गावागावात येऊन सोनं उजळून दिलं तर बघा. तुमच्याकडे पण दिलं होतं का. चांगलंच उजळून दिलं तर त्यांनी उजाळलेलं अजून आठवणी ते म्हणजे गंजलं नाही ते. एवढं उजाळलं होतं त्यानं. उजळून दिलं नव्हतं, नेलं होतं. लक्षात ठेवा. चमकवण्यासाठी जे काम केलं जातं त्याला म्हणतात उजाळणं. उजळले भाग्य. आता भाग्य कशाला म्हणतात ऐका. संसाराच्या दृष्टीनं भाग्य काय आणि परमार्थाच्या दृष्टीनं भाग्य काय. संसारातल्या माणसाच्या भाग्याच्या व्याख्या कोणत्या आणि परमार्थ करणाऱ्याच्या भाग्याच्या व्याख्या कोणत्या. ह्या दोन बाजू आहेत. संसारातलं भाग्य वेगळं आणि परमार्थातलं भाग्य वेगळं. लक्ष द्या माझ्याकडे. संसारात कोण भाग्यवान. एखाद्याचं लग्न झालं, पत्नी सुंदर मिळाली की लोक त्याला काय म्हणतात. बोला. एखाद्याचं लग्न झालं, पत्नी सुंदर मिळाली की लोक काय म्हणतात भाग्यवान आहे. कारण चांगली बायको मिळायला काय लागतं. बोला ना. तुम्ही असं ब्रह्मचारी असल्यासारखे काऊन करायले बरं. बाबाला नका घेऊ याच्यात, पण आपल्याला तर माहिती आहे ना. असं म्हणा चांगली बायको मिळायला काय लागतं भाग्य. आता हे बदला. इथून मागं होतं चांगली बायको मिळायला भाग्य लागतं. आता इथून पुढं बायको मिळायलाच भाग्य लागतं. एका पोराला म्हणलं तुला लग्नासाठी मुलगी कशी पाहिजे म्हणे फक्त जिवंत. बाकी आपली डिमांडच नाही म्हणे महाराज काय, कारण पोरीच नाही. बरोबर आहे ना. लक्षात ठेवा. चांगली बायको मिळाली की त्याला भाग्यवान म्हणतात. मुलगा चांगला निघाला की लोक त्याला भाग्यवान म्हणतात. एखाद्याला एखादी लॉटरी लागली, पैसा मिळाला की लोक त्याला भाग्यवान म्हणतात. एखाद्याला एखादं पद मिळालं की लोक त्याला भाग्यवान म्हणतात. लोक मानायला लागले की लोक त्याला भाग्यवान म्हणतात. बस भाग्याच्या व्याख्या झाल्या आपल्या. चांगली बायको, चांगलं पोरग, भरपूर पैसा, एखादं पद आणि 4 लोकांनी आपल्याला मानावं, हे भाग्यच आहे. चांगली बायको मिळणं भाग्य आहे, पण संसारातलं पोरं चांगले होणं भाग्यच आहे. अहो पद जवळ असणं भाग्य आहे, पैसा जवळ असणं भाग्यच आहे. पैसा पाहिजे ना. 4 पुरुषार्थापैकी एक पुरुषार्थ आहे पैसा. धर्म 2 नंबर अर्थ. अर्थ नसेल तर अर्थ नाही. जगात सगळं जग अर्थावर चालतंय महाराज, त्याला नाकारून जमत नसतंय. विठाला विठाला भाग्यच आहे, हे भाग्यच आहे, पण हे संसारातलं आहे. परमार्थाला इकडे जोडू नका बरं का. आता मी जे सांगितलं याचा परमार्थाशी काही संबंध नाही. महाराज म्हणले चांगली बायको, चांगलं पोरग, भरपूर पैसा हे भाग्य आहे, पण संसारातलं. परमार्थाकडे जर आपण आलात तर महाराज म्हणतात निकटवास भाग्य
पुत्र दारा, दारा म्हणजे बायको. मग भाग्य म्हणायचं कशाला? तिथंच उत्तर आहे, निकटवास बरा संताबाई, संताच्या सहवासात राहायला मिळावं हे आहे भाग्य. तुमच्या वर्षातले सर्वात भाग्याचे दिवस हे 8 दिवस आहेत. माझं बोलणं कळलं? टाळ्या विचार करून वाचवत जा, खर्चाचा विषय येतो, परवडल तसा करत चला, बरोबर आहे? तुमच्या जीवनातलं वर्षातलं सर्वात मोठं भाग्य कोणतं असेल तर हे 7 दिवस तुमच्या जीवनात भाग्याचे आहे. का? तुम्हाला आदिनाथ बाबा सारख्या साधूच्या संगतीत राहायला मिळायला लागलं हे आहे भाग्य. निकट वास बरा संतापायी, लक्षात ठेवा बरं का. महाराज म्हणले भाग्योदयेन बहुजन्म समर्जितेन सत्संग मंच लभते पुरुषो यदा वै अज्ञान हेतुकृत मोह मदांधकार नाशम विदायी तदोदयेते विवेकः. अनंत जन्माच्या भाग्याचा उदय झाल्याच्या नंतर साधूचं दर्शन होत असतं. दुर्लभम त्रेमेवेत देवानुग्रहे तुका मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम महापुरुष संश्रयः. लक्षात ठेवा, नरदेह मिळणं दुर्लभ आहे. नरदेह दुर्लभ जाना, नरदेह दुर्लभ जाना, शतवर्षाची गणना, शतवर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना, त्यामध्ये दुःख यातना. तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, 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 वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. नरदेह दुर्लभ जाना, नरदेह दुर्लभ, मोक्ष दुर्लभ, परी त्या साधूची भेटी न होईल. महाराज म्हणले संत भेटणं त्याच्यापेक्षा अवघड आहे. ऐका आता, देवानं जवळ घेणं भाग्य, काम क्रोधावर विजय मिळवणं भाग्य आणि संताचं दर्शन होणं भाग्य. देवांजवळ घेणं भाग्य, भाग्यवंत मनोजया शरण गेले पंढरी राया. दुसरं तुका म्हणे भाग्य या नावे म्हणिजे, संसारी जन्मी जे याची लागे, काम क्रोध लोभ निमाले ठाईचे, अवघे आनंदाचे सृष्टी झाली भाग्याचा उदय. उदय ते हे जोडी संत पाय. ऐका आता, लक्ष द्या माझ्याकडे. देवानं जवळ घेणं भाग्य, काम क्रोधावर विजय मिळवणं भाग्य आणि संताचं दर्शन होणं भाग्य. धन्य काळ संत भेटी, पायी मिठी पडली, संध्याची सुडली, गाठी झालो पोटी शीतळ. देवानं जवळ घेणं भाग्य, काम क्रोधावर विजय मिळवणं भाग्य आणि संताचं दर्शन होणं भाग्य. देवानं जवळ घेणं भाग्य, माणसानं जवळ करणं भाग्य नाही. माणसं आता जवळ करतील, उद्या सोडून भी देतील. माणसाचं काय, जब वक्त अपना होता है तो पराये भी अपने हो जाते हैं, लेकिन वक्त जब पराया होता है तो अपने भी पराये हो जाते हैं. जेव्हा आपली चालती असते ना, तेव्हा आपल्या इशाऱ्यानं लोक चालतात आणि आपल्या वाईट वेळ आली की आपली माणसं आपली साथ सोडत असतात. लक्षात ठेवा, डिपेंड ऑन सिच्युएशन, कंडिशन नुसार माणसं बदलत राहतात. माया हो बोला, चहात माशी पडली तर चहा काय करता? फेकून देता. आणि तुपात माशी पडली तर तूप फेकून देता. हां 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 बोला बोला बोला. माशीला नुसतं फेकता, अगोदर चोखता मग फेकता. त्याला मग
मक्खी चूस म्हणतात है का. मक्खी म्हणजे माशी आणि चूस म्हणजे चोखी. तिच्या अंगाला लागून बी तूप वाया गेलं नाही पाहिजे. मग चहा फेकतात, तूप का फेकत नाही. चहा 5 रुपयाचा आहे महाराज, फेकायला परवडतो. तूप 1000 रुपयाचं आहे, माशीला फेकाय परवडतं. बाया माशी काढतात आणि म्हणतात पाणी मार पाणी मार आणि वाढ मारा झालं. बरोबर आहे. जाग्यावर फिल्टर आहे का नाही. हे वातावरणानुसार माणसाचं बदल नाही. माणसं तोंडावर एक बोलतात, माघारी एक बोलतात, कळत नाही कोण. तोंडावर म्हणतात आम्ही शास्त्रीजीला मानतो खूप, माघारी म्हणतात सोपांचं कीर्तन झालं आज. हे कितीतरी अनुभव येतात बरं का. असं कळत नाही. एका गावातून मला कीर्तनासाठी फोन आला, म्हणे महाराज तुमची तारीख पाहिजे. म्हणलं कधी. म्हणे या तारखेला सुरुवात, या तारखेला शेवट. पहिला फोन तुम्हाला केला एखादा दिवस बघा. मी डायरी पाहिली, माझ्याकडे काय तारीख शिल्लक नव्हती. म्हणलं अहो माझ्याकडे काही तारीख शिल्लक नाही. नाही म्हणे गावाचं प्रेम आहे तुमच्यावर. अहो म्हणलं ज्यांनी घेतले त्यांचं पण प्रेमच आहे ना. नाही म्हणे तुम्ही काहीतरी ॲडजस्ट करा. आम्ही तुम्ही जर आले नाही तर आम्हाला सप्ताह करायचा नाही. काय प्रेम असावं म्हणलं लोकांचं. म्हणलं करा नाही तर नाही करा, तो तुमचा प्रश्न आहे. आणि ते बैठकीतून फोन लावला, त्याला कट करायचं ध्यान नाही. त्याच्या जवळ बसलेलं फोन लावणारा म्हणे काय म्हणले रे महाराज. फोन लावणारा म्हणे नाही म्हणतात. त्याच्या शेजारचं म्हणे लाव दुसऱ्याला फोन, त्याचा बाप दुसरा. चाल. लोक मानतात त्या भ्रमात राहूच नका. कळलं माझं बोलणं. म्हणून साधू संत म्हटले मानदंभ चेष्टा हे तो शुकराची विष्ठा. आम्ही मानाला डुकराच्या विष्ठे एवढं महत्व देतोय. लक्षात आलं माझं बोलणं. अमानी मान दो मान्य लोक स्वामी त्रिलोक द्रुत. मी अमानी आहे, मला मान नाही पाहिजे. लक्षात आलं माझं बोलणं. मग साधू संत सुखी का असतात. ते तुमच्या एका कमेंटनं दुःखी होत नसतात. विठाला विठाला. ते फार उंच पदावर असतात महाराज. आपल्या पोस्टनं कमेंटनं त्यांना काय होणार आहे. काय हो लक्षात ठेवा. मला काय सांग. महाराज म्हणले स्थितप्रज्ञ शका भाषा समाधिस्थ केशव. आम्ही स्थितप्रज्ञ आहोत. समशत्रोच मित्रेच तथा मानापमानयो शीतोष्ण सुखदुःखेषु समसंग विवर्जिता. आम्हाला शीत उष्ण मान अपमान शत्रू मित्र सुख दुःख सारखं वाटतं. आम्हाला हार घातला तर आनंद होत नाही, शिवी दिली तर दुःख होत नाही. हे बघा परमार्थात तुम्हाला होणारा त्रास थांबत नाही. लोक देणारा त्रास देणारच आहे. ते चांगल्यालाच त्रास तर उलटा जास्त आहे. कळलं माझं बोलणं. परमार्थ करणाऱ्या माणसाचा भजन केल्यावर तुम्हाला वाटेल की मला असं लोकांनी झेललं पाहिजे, हातावरच ठेवलं पाहिजे. होणार नाही असं. अरे तुकाराम महाराजाला काठीने मारलं, आपण तर त्यांच्या अभंगावर कीर्तन करणारी आहेत. माझं बोलणं कळतंय ना तुम्हाला. भगवान बाबाला स्वतःचा साधुत्वाची साक्ष देण्यासाठी इंद्रिय टेचावं लागलं. एवढा त्रास आज आम्हाला नाही. आजच्या महाराजाला एवढा त्रास आहे का. लोक आम्हाला देऊन देऊन किती त्रास देतात. 1000चा नाही तर 2000चा. विठाला विठाला. आराम महाराजा एवढा त्रास आज आपल्याला नाही. लोक आपल्याला फुलासारखं जपणारे. लक्षात ठेवा. म्हणून माणसानं जवळ करणं भाग्य नाही, देवानं जवळ घेणं भाग्य. सध्या आम्हाला देवानं डोक्यावर घेतलं. देव सखा जरी विश्वाव. महाराज म्हणले ज्याला देवानं डोक्यावर घेतलं ना, जग आपोआप त्याला डोक्यावर घेत. लक्षात येते माझं बोल. म्हणून म्हणतात मुझे तूने मालिक बहुत कुछ दिया है, तेरा शुक्रिया है, तेरा शुक्रिया है. न मिलती अगर दी हुई दाद तेरी, तो जमाने में क्या थी औकात मेरी. मुझे तूने जीने के काबिल किया है, मुझे तूने जीने के काबिल किया है, तेरा शुक्रिया है, शुक्रिया है. मुझे तूने मालिक बहुत कुछ दिया है, तेरा शुक्रिया है, तेरा शुक्रिया है. तू आम्हाला जगण्याचा लायक बनव.
देवानं जवळ घेतलं म्हणून तुम्ही जवळ केलं विठ्ठला. मला बायको एक दिवस सहज बोलली म्हणजे काहो प्रश्न फार छोटा आहे पण अर्थ खूप मोठा आहे. काहो तुम्ही कीर्तनकार नसते तर कोण झाले असते? हा प्रश्न वादकांनी बी विचारावा, गायकाने गायकाला विचारावा, कीर्तनकाराने कीर्तनकाराला विचारावा. हो तुम्ही कीर्तन केलं नसतं तर काय केलं असतं? पहा आपल्या डोळ्यासमोर काय दिसलं असतं, आपण काय करू शकलो असतो. लक्षात ठेवा ही ज्ञानोबारायांची कृपा आहे महाराज, ही माऊलींची कृपा आहे. लोक आपल्याला महाराष्ट्रात प्रेम करतील नवल नाही हो, दुबईला विदेशात सुद्धा लोकांनी आम्हाला फुलासारखं जपलं, ही माऊलींची कृपा आहे, ही ज्ञानोबारायांची कृपा आहे. लक्षात ठेवा. म्हणून देवानं जवळ घेणं हे आहे भाग्य, ज्ञानोबारायानं जवळ घेणं हे आहे भाग्य. उजळले भाग्य आता, देवानं जवळ घेणं भाग्य, दुसरं काम क्रोधावर विजय मिळवणं भाग्य. लक्ष देऊन ऐका बरं का. आता आता कधी 10:30 वाजता का? उजळले भाग्य आता 10:30 का? आता हा शब्द वर्तमान काळवाचक आहे. एखादी गोष्ट सांगून पूर्ण झाली आणि पुढच्या गोष्टीला सांगायला सुरुवात करायची की मध्ये आता शब्द असतो. आता विश्वात्मके देवे येणे वाग यज्ञ तोषो निमज द्यावे पसायदान. पण त्याच्या अगोदर असाही किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी नेले, येत माझे जे उरले पायिक पण आता विश्वात्मके देवे. आता कोठे धावे मन म्हणजे याच्या अगोदर धावत होत. आता निश्चिंतीने पावलो विसावा म्हणजे अगोदर निश्चिंती नव्हती. आता तुम्ही कृपावंत म्हणजे अगोदर झालेली नव्हती. एक गोष्ट सांगून पूर्ण झाली आणि पुढचीला सांगायला सुरुवात करायची की मध्ये आता शब्द असतो. तुम्हाला कळलं असं आता सांगतो. नवरा बायकोचं भांडण झालं की नवरा बायकोला बराच वेळ बोलत राहतो आणि बायको ऐकून घेत राहते. पण तिची ऐकण्याची कॅपॅसिटी मर्यादा सहनशीलता संपली की बायको म्हणते आता आता बाद झाली, मी आहे म्हणून बरं आहे, नाही ते एखादी पळून गेली असते. सर्वच बाया नवऱ्याला असं म्हणतात, मी आहे म्हणून बरं आहे, नाही ते एखादी पळून गेली असती. मग नांदली कोणती असते? तो प्रश्न अजून सुटला नाही, तो शिल्लक आहे. आणि बाया एकदा बोलायला लागल्या की माणसानं फक्त श्रवण भक्तीचा आनंद घ्यायचा. तुम्ही किती मोठ्या मिशा ठेवा, घराच्या बाहेर पडताना आशा पिळायच्या आणि घरी येताना आशा पिळायच्या. शेंडे दाबूनच घरी यायचं. किती सुंदर पखवाज वाजून जाऊ निले. झालं का ते? झालं? हां. किती सुंदर पखवाज वाजून जाऊन घरी गेल्यावर बायकोला म्हणा आज असा पखवाज वाजवला, तिने एवढंच करायचं. आवाज जाती माणसाची, काहीच बोलायची इच्छा शिल्लक राहत नाही महाराज. बिना औषधाचा रोग बरा होतो. आणि ज्याची बायको ज्याला ज्या भाषेत कळेल त्या भाषेत समजून सांगते. शिक्षकाची बायको म्हणते मला शिकवू नका, पखवाजाची बायको म्हणते थापा मारू नका, वारकाची बायको म्हणते तुम्ही मग केसानं गळा कापला, महाराजाची काय म्हणते न सांगितलेलं बा. हा बायाला का कौतुक आहे किशोरजी? एकानं बारीक कटिंग केली आणि बायकोला कौतुकान म्हणे का ग हे कटिंग बारीक केल्यामुळं मी जरा आज तरुणच दिसायलो नाही का? बायको म्हणे चप्पी करून यायची ना, मग बाळा त्यातले दिसला. तिला काय कौतुक आहे महाराज सांगा. आपलं बोलणं बंद झालं आणि तिच्या बोलण्याला सुरुवात झाली की मध्ये कोणता शब्द? आता. आता बोला ना, कोणता? आता बोला. महाराज म्हणले उजळले भाग्य आता. एक गोष्ट सांगून पूर्ण झाली आणि पुढच्याला सांगायला सुरुवात करायची की मध्ये आता शब्द असतो. उजळले भाग्य आता अवघे चिन्ह. म्हणजे समूळ. महाराज म्हणले आता आमच्या जीवनात चिंता राहिली नाही. आपल्या प्रत्येकाच्या जीवनात चिंता आहे. लक्ष द्या माझ्याकडे. चिंता नाही असा माणूस नाही, प्रत्येकाला चिंता आहे. आता मी माझी कथा चालू आहे उदगीरच्या जवळ डोंगरशेड केला. उदगीरपासून एक 9-10 किलोमीटर अंतरावर 1 ते 4 कथा केली. आणि तिथून मला वाटतं हे 300च्या पुढे अंतर आहे. बाकीचं कीर्तन मी
कथेच्या याच्यातले जवळजवळ घेतले, फक्त बाबांनी दिलेला असल्यामुळं मी फोनही केला नाही आणि काहीच नाही. कथेवाल्यांना म्हटलं एक दिवस तुम्हाला वेळ ॲडजस्ट करावं लागेल. रोज 2 ते 5 आहे, आज 1 ते 4 केली. मग वेळेवर पोहोचतो का नाही ही पहिली चिंता, बरोबर आहे का नाही? वेळेवर पोहोचतो का नाही चिंता. साऊंड सिस्टीम चांगली असेल का नाही चिंता. हा आवाज तिथलाच उपकार आहे. हे आवाज बसण्याचा उपकार त्या कथेच्या साऊंडचा आहे. साऊंडची किंमत करणारी माणसं आहेत महाराजांनी. विठाला विठाला. वेळेवर पोहोचतो का नाही चिंता. प्रत्येकाच्या जीवनात चिंता आहे, फक्त चिंता नाही असा माणूस नाही. न च इंद्रस्य सुखम किंचित न सुखम चक्रवर्तीना सुखमस्ती विरक्तस्य मुनिरे कांत जीवना. आत्मदेव नावाचा ब्राह्मण जीव द्यायला चालला तेव्हा गोकर्णानं सांगितलं, बाबा जीव द्यायला कशाला जाता, तुम्हाला कोण सुखी दिसतं या जगामध्ये. न च इंद्रस्य सुखम किंचित न सुखम चक्रवर्तीना सुखमस्ती विरक्तस्य मुनिरे कांत जीवना. चक्रवर्ती राजाला जाऊन जरी विचारलं तुला चिंता नाही का, तो आहे सांगेल. प्रत्येकाच्या जीवनात चिंता आहे. माझ्याकडे लक्ष द्या, प्रत्येकाच्या जीवनात चिंता आहे, फक्त प्रत्येकाची चिंता वेगळी वेगळी आहे. जेवायला मिळेल का नाही चिंता. तुम्ही बोलत चला, मी बोलतो, तुम्ही फक्त चिंता म्हणा. जेवायला मिळेल का नाही चिंता. कीर्तनाला आलो पण टेकायला खांब मिळेल का नाही चिंता. जे टेकून बसले त्यांच्याबद्दल माझी तक्रार नाही, तुम्ही सोडू नका बरं का. टेकायला खांब मिळेल का नाही चिंता. लग्न झालं मुलगा होईल का नाही चिंता. मुलगा झाला जगेल का नाही चिंता. जगला चांगल्या शाळेत ॲडमिशन मिळेल का नाही चिंता. चांगल्या शाळेत ॲडमिशन मिळालं अभ्यास कराल का नाही चिंता. चांगल्या शाळेत टाकणं पोराला कोणाचं काम आहे बापाचं, आणि अभ्यास करणं मास्तरचं, बरोबर आहे ना. चांगल्या शाळेत पोराला टाकणं बापाचं काम आहे, पण अभ्यास तर पोराने केला पाहिजे ना. काय म्हणतात तुमच्या संस्थेतलं हे पोरग कीर्तन करायला ना आमच्याला काहीच आहे ना, मग मास्तरचा दोष आहे का. आमच्या पोराला काहीच येत नाही, मास्तरचा दोष नाही ना. हा पोराने अभ्यास केला पाहिजे ना. लक्षात ठेवा, एक पोरगा असं शाळेच्या मैदानात झोपलं आणि त्याचे मास्तर आले. मास्तर आल्या म्हणले, ए बाळ्या इथं काय झोपला रे, जा तिकडे वर्गात जाऊन बस, तिथं तास सुरू आहे. ते पोरग म्हणे तिथं बसल्यावर काय होईल. ते मास्तर म्हणले, अरे ते शिकवायलेलं समजन ना तुला, समजून काय करायचं म्हणे. अरे म्हणले समजल्यावर अभ्यासाला सोपं जाईल. अभ्यास झाल्यावर पुन्हा काय म्हणे. अरे अभ्यास झाल्यावर मार्क चांगले पडतील. चांगले मार्क पडल्यावर काय होणार आहे म्हणे. अरे चांगले मार्क पडल्यावर चांगल्या कॉलेजला जाशील. चांगल्या कॉलेजला गेल्यावर पुन्हा काय म्हणे. चांगल्या कॉलेजला गेल्यावर चांगली डिग्री मिळेल. मिळाली म्हणे डिग्री, मग तिचं काय करायचं सांगा. अरे डिग्री मिळाल्यावर नोकरी लागल. लागली म्हणे नोकरी, मग पुन्हा काय. अरे नोकरी लागल्यावर पैसे येतील. आले म्हणे पैसे, मग त्याचं काय करायचं सांगा. अरे पैसे आल्यावर बंगला बांधता येईल. बांधला म्हणे बंगला, मग पुढं काय. मास्तर म्हणले मग गाडी घेता येईल. घेतली म्हणे गाडी, पुन्हा काय. मास्तर म्हणले एकदा बंगला झाला, गाडी झाली, भरपूर पैसे झाले की आयुष्यमध्ये झोपायचंच काम आहे. मग आता काय करतोय मी. एवढा कुटाणा करून जर झोपायचंच असेल तर झोपू द्या ना. टेन्शन लेस, तणाव मुक्त जीवन जगावं माणसाने, बरोबर आहे का नाही. असं पोरगा असल्यावर कोणत्या शाळेत टाकून फायदा होणार आहे का. अभ्यास करेल का नाही चिंता. पास होईल का नाही चिंता. चांगले मार्क पडतील का नाही चिंता. चांगल्या कॉलेजला ॲडमिशन मिळेल का नाही चिंता. तिथं गेल्यावर अभ्यास करेल का नाही चिंता. डिग्री मिळेल का नाही चिंता. नोकरी लागेल का नाही चिंता. मुलगी मिळेल का नाही नोकरी लागल्यावर चिंता. बरं लग्न झाल्यावर असंच राहतं का बिघडून जातं, ही सगळ्यात मोठी चिंता. लग्न झाल्यावर लाता मारून घराच्या बाहेर काढलं तर आदिनाथ बाबा राहू देतील का नाही चिंता. पण आदिनाथ बाबावर ही शंका घ्यायचं कामच नाही. महाराज म्हणले सबके लिए खुला है मंदिर ये हमारा. लक्षात आलं ना मला. त्याच्यामुळं संबंध चांगले ठेवा. मग बोलणं कळतंय का तुम्हाला. हा ही वेळ कधी येईल सांगता येत नाही ना. लाता मारून घराच्या बाहेर काढलं तर कुठं राहावं चिंता. सांभाळलं घरात शरीर चांगलं राहतं का नाही चिंता. एखाद्या दिवशी एखादा रोग झाला, चांगला डॉक्टर मिळेल का नाही चिंता. चांगला डॉक्टर मिळणं सुद्धा चिंतेचा विषय आहे. एक ऑपरेशन करायला दवाखान्यात गेलं आणि त्या डॉक्टरनं आरतीचा ताटण हार आणला. पेशंट म्हणे डॉक्टर साहेब मी ऑपरेशनला आलो, तुम्ही आरतीचा ताटण हार कशाला आणला. डॉक्टर म्हणले हे माझ्या जीवनातलं पहिलं ऑपरेशन आहे. सक्सेस झालं तर हार मला, नाही तर जाग्यावर तो कार्यक्रम. पुन्हा हार नाही कुठं जाऊ सांग मी आता, आहे का.
चांगला डॉक्टर मिळेल का नाही चिंता, चांगला डॉक्टरही मिळाला, बिल किती होतं चिंता, बिल पाहूनच जर कायमचं मरावं लागलं तर स्वर्ग मिळेल का नरक मिळेल चिंता. तुम्ही म्हणसाल मेल्यावर काय चिंता आहे, हा मेल्यावर सुद्धा चिंता आहे. मेल्यावर जर चिंता नसती तर पिंडाला कावळा न शिवण्याचं दुसरं कारण कोणतं. ज्या अर्थी पिंडाला कावळा शिवत नाही त्या अर्थी मेल्यावर सुद्धा चिंता माणसाची वाट सोडत नाही. महाराज म्हणले डॉक्टरनं दिलेल्या बिलाची चिंता करू नका, मी सांगतो त्या बिलाची चिंता करा. माझ्या आवडीचं उदाहरण आहे. एक 80 वर्षाच्या बाबाला हॉस्पिटलमध्ये नेलं, कशासाठी, हृदयाचं ऑपरेशन करायला. आणि 3 तासात डॉक्टरनं त्याचं ऑपरेशन सक्सेस केलं आणि त्या बाबाला वाचवलं. पण 3 तासाचं बिल डॉक्टरांनी 8 लाख रुपये केलं. किती, 8 लाख. त्या बाबानं बिल पाहिलं, रडायला सुरुवात केली. डॉक्टरला दया आली. डॉक्टर म्हणले बाबा 8 लाख बिल तुम्हाला जास्त होत आहे का, तुम्ही रडू नका, मी लाखभर रुपये कमी करतो, तुम्ही रडू नका. त्या बाबानं सांगितलं डॉक्टर साहेब कोट्यावधीच्या प्रॉपर्टीचा मी मालक आहे, आम्ही मेलो असतो तर त्या पैशाचं काय करायचं होतं, तुम्ही मला वाचवलं, याचं बिल तुम्ही 8 लाख म्हणजे काहीच केलं नाही, तुम्ही 10-15 लाख केलं असतं तरी मी आनंदानं दिला असतं. बाबा मग रडताय कशासाठी. त्या बाबानं उत्तर फार सुंदर दिलं. बाबाने सांगितलं डॉक्टर साहेब 3 तास तुम्ही माझं हृदय दवाखान्यात सांभाळलं, त्याचं बिल तुम्ही 8 लाख रुपये केलं. 80 वर्ष झाले माझ्या पांडुरंगानं माझं हृदय सांभाळा, अजून रुपया बिल पाठवलं नाही हो, याच्यासाठी हृदयाला. आजपर्यंत एकाही अवयवाचं बिल देवानं आपल्याला पाठवलं नाही. लक्षात ठेवा बरं का. त्यानं बिल पाठवलं नाही पण बिल भरण्याची एक जागा दिली. वर्षातून 10 वर्षातून 1 नारळी सप्ताह तुमच्या गावात माझ्या नावानं होणार आहे, तुम्ही न म्हणता तुमचं बिल इथं भरा. आणि ज्याने इथं नाही भरलं त्यानं हॉस्पिटलला भरा, कोर्टात भरा, पोलीस स्टेशनला भरा. ज्याचं इथं जात नाही त्याचं तिथं जात असतं. महाराज म्हणले जेने हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन, जगजीवन नारायण. आणि नारायण बाबांनं सुरू केलेला कार्यक्रम जगजीवन नारायण गायील गुण तयाचे. महाराज म्हणले आम्हाला चिंता कोणती आहे, काही मी उद्धार पावेन, ऐसे तुम्ही साबास समाधान चित्त माझे. काही कृपा करील बस नारायण. तिकडं फोटोकडे बघा आणि एवढंच म्हणा काही कृपा करील नारायण. आणि आदिनाथ बाबाकडे पाहून म्हणा आयसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. एक तर नारायण बाबाच्या फोटोकडे पहा आणि प्रमाण म्हणा, किंवा आदिनाथ बाबाकडे पहा आणि प्रमाण म्हणा. कोणतं, कै आयशी दशा येईल माझे अंगा, चित्त पांडुरंगा झुरत पुसावेशी हेची वाटे, जे जे भेटे तयासी. देव कृपा करील मज, काय लाज राखील, कायाचे शरीर जाईल क्षणात. कहा गोपीनाथ पावेची ना, तुका म्हणे चिंता वाटे, कोण भेटे सांगे सा. देव भेटत नाही याची चिंता आहे. पण महाराज म्हणले ती चिंता आता आमच्या जीवनात राहिली नाही. अवघे चिंता वारली. देव भेटत नाही याची चिंता असते ना. परमार्थ करणाऱ्या माणसाला देवाच्या प्राप्तीची चिंता. म्हणतात तेरा पता नहीं लगता, तेरा पता नहीं लगता, भगवान कहाँ मिलता, भगवान कहाँ मिलता, भगवान
दिलता कान्हैया रे कान्हैया रे देई भेटी कान्हैया रे कान्हैया रे कान्हैया रे जगजेठी. महाराज म्हणले तो देव भेटत नाही याची चिंता आहे, पण ती चिंता आता राहिली नाही. अवघी चिंता वारली कशामुळं? संत दर्शनी आला, संत दर्शनी दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. संताच्या दर्शनामुळे हा लाभ आम्हाला झाला. मॉनिटर वाढवा. काय लाभ झाला? पद्मनाभ जोडला. ज्याच्या नाभीतून कमळ निघालं तो भगवंत जोडला, मिळवला, प्राप्त केला. जोडलेला देव कुठं ठेवला? संपुष्ट हृदय पेटी करोनी पोटी साठवू. कुठून साठवला? तुका मने होता ठेवा. तो या भावा सापडला. संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला. विठोबा एक मिनिट सर्वांनी. महिला पुरुष जेंट्स लेडीज मेल फिमेल बाय माणसं गडी माणसं आव वैव याडी डोकरा सर्वांनी तुम्हाला शेजाऱ्याची शपथ आहे. मॉनिटर वाढवा. एकदम हात सरळ. कॅमेरे फिरवा तिकडून आणि सर्वांनी भजन म्हणा. लेले हरी काना विठ्ठल पांडुरंगा लेले हरी बाळा विठ्ठल पांडुरंगा लेले हरी काना विठ्ठल पांडुरंगा लेले
दिसलं की याला म्हणायचं उजळले भाग्य आता. आणि असं भजन झालं की अवघी चिंता वारली. पण असं भजन कधी होईल? संत दर्शनी हा लाभ. आणि असं भजन झाल्यावर पद्मनाभ जोडला. आणि जोडलेला देव संपुष्ट हे हृदय पेटी. पण कधी भेटेल? तो या भावा सापडला. बस, बोलण्यासारखं खूप आहे. वेळ संपत आलेला आहे. 10 मिनिटं माझ्या हातात राहिलेली आहे, तेवढे घेणार आहे आणि थांबणार आहे. मोठं कार्यक्रम आहे. नारळी सप्ताहाची परंपरा आहे आणि सगळ्या गोष्टी प्रोटोकॉलप्रमाणे नियमात आहेत. त्याच्यामुळं सगळ्या गोष्टी, हा सप्ताह म्हणजे आदर्श सप्ताह आहे, बरोबर आहे. म्हणून इथलं छोट्या छोट्या नियोजनाकडं बाबांचं लक्ष आहे. लक्षात ठेवा बरं का. म्हणून मी वेळेच्या पुढं काही जाणार नाही. आणि पहिलाच दिवस आहे आज. पहिला दिवस आहे. काहीला वाटतं पहिल्या दिवशी छोटा महाराज असतो. चुकीचा भ्रम आहे तुमचा. ओपनर बॅट्समन चांगला असतो. रोहित शर्माच पहिला येत असतो महाराज. आता हे 1 नंबरचं कीर्तन आहे कळणाऱ्यासाठी, बरोबर आहे ना. त्याच्यामुळं असं काहीला वाटलं असेल पहिल्या पुढं चांगल्याच माणसाला घातलं जात असतं, लक्षात ठेवा. म्हणून असं काही नाही आहे. पण आज पहिला दिवस असताना सुद्धा एवढा समाज आज उपस्थित या ठिकाणी आहे. उद्या इथं बसायला सुद्धा जागा राहणार नाही. आणि महाराज अतिशय गोड नियोजन. बस, मी नारळी सप्ताहात कीर्तनं केली, पण एवढं प्रोफेशनल नियोजन इथं आपल्याला पाहायला मिळालं. अतिशय सुंदर, अतिशय गोड असं एकदम माइंड फ्रेश कीर्तन या ठिकाणी कीर्तनकार करू शकतो बरं. आणि या जागेत पॉवर आहे. नाही तर